पाण्यापासून वीज बनते, पाणी पावसापासून फुकट मिळते. म्हणजेच वीज बनवण्यासाठी मुख्य जे रॉ मटेरियल आहे ते म्हणजेच पाणी, तेच फुकट मिळते. वीज उत्पादित करण्याच्या स्ट्रक्चरचा एकदाच खर्च येतो. म्हणजे एकंदर फायद्यात असणारे महावितरण भरमसाठ वीज बिल आकारणी करून लोकांची लूट करत आहे. ही भरमसाठ वीज बिले लोक प्रामाणिकपणे भरतात. जर वीज बिले वेळेवर भरली नाहीत तर वीज खंडितही करण्यात येते. या अशा कार्यपद्धतीत लोकांना कायम वीज पुरवठा करणे हे महावितरणचे काम आहे. सांजे पंचक्रोशीतून महावितरणला वीज बिलापोटी महिन्याला लाखो रुपये मिळतात. मात्र महावितरण लोकांना सेवा देण्याचे विसरून गेली आहे. त्यामुळे जून महिन्यापासून सांजे पंचक्रोशीतील करंजा गावात दिवसातून 7 ते 8 वेळा खंडित वीज पुरवठ्याची सेवा दिली जात आहे. वीज मंडळाचे महावितरण, महाजेनको, महापारेषण असे कंपनीत रूपांतर झाल्यापासून अधिकारी कर्मचारी यांची दादागिरी वाढली आहे. पूर्वी वीज मंडळ असताना ग्रामीण भागात 3 महिन्याचे वीज बिल यायचे. वीज मंडळाची महावितरण अशी कंपनी झाल्यापासून दर महिन्याला ग्रामीण भागात लोकांना वीज बिल येते. त्या बिलातही अनेक टॅक्सचा मारा लोकांवर करण्यात आलेला आहे. सांजे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करंजा गावात 7 पाडे असून येथील लोकसंख्या सुमारे 15 ते 20 हजाराच्या घरात आहे. गेल्या जून महिन्यापासून दिवसातून किमान 7 ते 8 वेळा या भागातील वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लोक संतापले आहेत. लोकांना भरमसाठ वीज बिल आकारणी होत असून विजेची बिले वेळेवर भरली गेली नाहीत तर अधिकारी वर्गाकडून वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली जाते. कधी कधी नोटीस न देता वीज खंडित केली जाते. करंजा गावातील जुने जीर्ण झालेले ट्रान्सफॉर्मर बदलण्याची गरज असताना ते बदलले गेले नाहीत. परिणामी वारंवार वीज खंडित होत आहे. या सर्व प्रकारामुळे गावातील लोक महावितरणवर संतप्त आहेत. खंडित वीज पुरवठ्यावर त्वरित तोडगा न काढल्यास महावितरणवर मोर्चा काढण्याचा इशारा करंजा गावातील जनतेने दिला आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.